सातत्यानं धनंजय मुंडेंवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत होते. रोज वेगवेगळे भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणत होते. मात्र 2 दिवसांपूर्वी त्यांना धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर तरी सेटलमेंट झाली आहे का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. एकंदरीतच सुरेश धस यांचं वागणं सगळं संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं. मलाही खरं तर या वर्तमानपत्र आणि चॅनल्स बातम्या ऐकून आणि वाचून आश्चर्यही वाटलं. नक्की महाराष्ट्रात काय चाललं आहे हे कळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः ठरवलेलं आहे की 2 महिने झाले अनेक लोक यांच्यासाठी लढत होते. बजरंग अप्पा सोनवणे हे दिल्लीला निर्मला सीतारामन आणि अमित भाई शहांचीही बजरंग अप्पा सोनवणेंनी भेट घेतलेली आहे. त्यानंतर अनेक लोक असे आहेत, नेते आहेत महाराष्ट्रातले आणि सगळ्याच पक्षाचे, की भ्रष्टाचार असेल, एक्स्टॉर्शन असेल, घरगुती अन्याय अत्याचार झालेल्या केसेस असतील, खून, म्हणजे असं काहीच राहिलं नाही. करप्शन, प्रचंड भ्रष्टाचार, असे अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. पण गेल्या 2 महिन्यात दुर्दैवाने या महाराष्ट्राच्या सरकारने ठोस अशी कुठलीच ॲक्शन घेतलेली नाही किंवा ती इन्क्वायरी कुठे चालली आहे ह्याची माहिती आपल्याला कुणालाच मिळालेली नाही. 5वा खुनी आजही 60 दिवसानंतर फरार आहे. हे खूप दुर्दैवी आहे, अस्वस्थ करणार आहे. आणि हे खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालं आहे. असा प्रश्न मनात येतो की माणुसकी काय राहिली आहे का नाही. हे खूप अस्वस्थ करणारी परिस्थिती राज्यात आहे. आणि खरं तर मी त्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मी जेव्हा परभणीला गेले तेव्हा अनेक लोक बीडला गेले होते. बजरंग अप्पा स्वतः, संदीप क्षीरसागर स्वतः हे त्याचा फॉलोअप करत होते. आता ही प्रेस झाल्यावर मी स्वतः जेव्हा ह्या सगळ्या बातम्या बघितल्या, मी बजरंग अप्पा सोनवणे आणि संदीप क्षीरसागरांना कॉन्टॅक्ट केलं आहे. मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण, कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे. आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत की पोटतिडकीनी आपल्या मातीसाठी, आपल्या बीडसाठी ज्या पद्धतीने न्याय ते मागत होते त्याच्यात सातत्य ते ठेवतील एवढी माझी अपेक्षा आहे. आणि इच्छाही आहे की न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला, बीडकरांना. आणि ज्या पद्धतीने DPTCचे आरोप झाले, मी स्वतः त्याच्याबद्दल, किंवा कृषी घोटाळ्याबद्दल मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्याच्याबद्दल बोललेले आहे. आणि मी शिवराज सिंग चौहान या देशाचे ॲग्रिकल्चर, शेती मंत्री, त्यांचे मनपूर्वक आभार मानते की महाराष्ट्राच्या पीक विमा घोटाळ्याची इन्क्वायरी हे शिवराज सिंग चौहान स्वतः लावतील असं त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर हे त्यांनी महाराष्ट्राला शब्द दिलेला आहे. त्यांच्या घरात आता लग्न होतं, त्याच्यामुळे मला त्यांची परत भेट घेता आली नाही, ते दिल्लीत नव्हते. पण 10 एप्रिलनंतर पुन्हा पार्लमेंट जेव्हा सुरू होईल तेव्हा या इन्क्वायरीचं काय झालं ह्याचा फॉलोअप मी स्वतः शिवराज सिंगजींकडे नक्कीच करीन. पण त्याचबरोबर इतके दिवस सगळेच नेते, सहकारी ह्याचा फॉलोअप करत होते. पण गेल्या 60 दिवसानंतरची परिस्थिती तुमच्या चॅनल्सवर मला पाहायला मिळते, ही थोडीशी चिंताजनक आहे. आणि कुठलंही सरकारने कुणावरही दबाव टाकून सत्य लपवू नये एवढीच माझी विनम्र या सरकारला विनंती आहे. आणि मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार आहे. मी फोन, आता हा प्रेस झाल्यानंतर मी सकाळी फोन केला होता, ते पण संदीप क्षीरसागर कार्यक्रमात भाषण करत होते आणि बजरंग अप्पा फ्लाईटमध्ये, तर त्या दोघांशी बोलून आणि त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. कारण मलाही कळलं पाहिजे, कारण का मी स्वतः ह्याच्याबद्दल सविस्तर पार्लमेंटमध्ये बोललेले. आणि विषय अतिशय गंभीर आहे. हा कुठला राजकीय विषय नाही. हा एक महत्त्वाचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळायचा प्रश्न. लव्ह जिहादचा कायदा आणण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलली आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली आता एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. माझं स्वतःचं मत आहे, कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत. आज माननीय प्रधानमंत्री हे अमेरिकेत कालच परत आलेत, पण त्यांच्या सगळ्या मीटिंग्समध्ये टॅरिफ्सचा केवढा मोठा इम्पॅक्ट हा आपल्या देशावर होणार आहे, हे एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. एक तर इकॉनॉमी स्लोडाऊन झालेली आहे, हे निर्मलाजींनी स्वतः डिबेटमध्ये कबूल केलेलं आहे. त्या स्वतः म्हणाल्या की 6.2 ग्रोथ रेट राहील. फिस्कल डेफिसिट मॅनेज करण्यासाठी RBI कडून जवळपास 2.5 लाख कोटी रुपयाचे डिव्हिडंड्स
आता असं काही तज्ज्ञ म्हणतील की अरे डिव्हिडंड्स घ्यायला काय हरकत आहे. डिव्हिडंड्स कधी वापरतं कुठलंही सरकार, जेव्हा पैशाची कमतरता असते. हे देशपातळीवर बोलते, महाराष्ट्रावर मी आलेच नाही अजून अर्थव्यवस्थेवर बोलायला. पण देशाच्या मध्ये बजेटमध्ये फिस्कल मॅनेजमेंट कमी ठेवण्यासाठी या सरकारने सातत्याने दरवर्षी RBI कडून प्रचंड पैसे 2.5 लाख कोटी रुपयाचा निधी आत्ता घेतलेला आहे या बजेटमध्ये. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी काही काल्पनिक नाही आहेत. हा डेटा सगळा RBI कडे आहे. आणि निर्मलाजी स्वतः त्यांच्या भाषणात राज्यसभेत आणि लोकसभेत त्यांनी कबुली केली की हो, या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि त्याचबरोबर काल आलेला टॅरिफ, मार्केट किती खाली गेलं हे तुम्ही सगळे बघताय. देशात सेंटिमेंट काय आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे, MSMEsचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे मला विचाराल तर ह्या बाकीची काही बिलं आणण्याची ही वेळ नाही. ही वेळ देशाची इकॉनॉमी आणि अर्थव्यवस्था स्थिर करणं, कारण ह्या टॅरिफ्सवर खूपसा लोड आपल्या देशावर येणार आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनावरून महायुतीमध्ये कोल्ड वॉर दिसतोय. काल एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते, तिथं गिरीश महाजनांना त्या बैठकीला निमंत्रण नव्हतं. या अगोदर गिरीश महाजनांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा दादा भुसेंना निमंत्रण दिलेलं नव्हतं. नियोजनावरून कुठंतरी यांच्यामध्ये कोल्ड वॉर दिसतो. हा प्रश्न तुम्ही मला विचारायला ऐवजी देवेंद्र फडणवीसजींना विचारायला पाहिजे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हे त्यांच्या आघाडीचा नाही, त्यांची काय युती आहे, त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त माहिती देवेंद्रजींना जास्त असेल याची. एकनाथ शिंदे त्याच बैठकीमध्ये बोलले की भाषणामध्ये बोलले नाशिकमध्ये की मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलेलं आहे त्यांना त्यांची परिस्थिती काय झाली ते बघा. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी माहितीमध्ये कुठंतरी इशारा देण्याचा प्रयत्न. ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कोर कमिटीमध्ये स्थान दिलेलं आहे. मागच्या काही दिवसांपासून जशा पद्धतीने छगन भुजबळ हे नाराजी त्यांनी जाहीर करत होते, असं वाटतं की हा त्यांचा नाराजी दूर करण्याचा एक प्रयत्न आहे. त्याच्याने काय फरक पडेल? अजित पवारांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, कोणाला घ्यायचं काय घ्यायचं. त्याच्यामुळे इट्स इज देअर इंटरनल इश्यू. महायुतीमध्ये भाजप आता स्वबळाची तयारी करते आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी. कुठेतरी घुसपूस पाहायला मिळते. मात्र महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार आहे? तुम्ही मुंबईच्या बैठका सातत्यानं घेताय. महापालिकेत एकत्रित महाविकास आघाडी दिसणार की वेगळा काही निर्णय? नाही, माझी अनेक वेळा अरविंद सावंतजी असेल, अनिल देसाई असतील, संजय राऊत साहेब असतील, या सगळ्यांची अनेक वेळा गाठीभेटी पार्लमेंटमध्येही झालेल्या आहेत. सेशन होतं, त्याच्यामुळे अनेक वेळा आम्हाला भेटायची संधी मिळाली. मी राहुल गांधींची पण माझी सविस्तर 2 राहुलजींची डिटेल मीटिंग झालेल्या आहेत ह्या सेशनमध्ये. त्यामुळे अनेक नेत्यांची गाठीभेटी या पूर्ण सेशनमध्ये झाल्या माझ्या. आणि सविस्तर चर्चा महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स याच्याबद्दल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता एकदा नक्की इलेक्शन कधी आहे याचा थोडं, आणि आमची पक्ष म्हणून पक्षाचं काम आणि आमची पूर्वतयारी. हे बघा, कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही, हा त्याच्यात काय आमचं काही कौतुक नाही, पण कुठलाही राजकीय पक्ष हा इलेक्शनसाठी 365 days 24/7 तयारच असतो. म्हणून तर राजकीय पक्ष आहे ना तो. त्याच्यामुळे प्रत्येकजण तयारच असतं आणि आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. आणि ते एकत्र लढणार का वेगळा लढणार हा तर एक तर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला आश्चर्य वाटत नाही, कारण का अमितभाई शाह जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हाच त्यांनी 29ला आम्ही सगळे वेगळे लढणार किंवा काय त्यांचे काहीतरी काहीतरी त्यांचं एक आहे काहीतरी टॅगलाईन, 100% भाजप, हे तेव्हाच ते बोललेले आहेत. त्याचा अर्थच तो होतो ना. त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काय. आणि प्रत्येक पक्षाला एका सशक्त लोकशाहीमध्ये ज्या संविधानावर आमचा विश्वास आहे त्या संविधानामध्ये प्रत्येकाला मोकळा श्वास घेऊन आपल्याला योग्य वाटेल तसं इलेक्शन लढायचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे यांचा पवार साहेबांनी सत्कार केल्यानंतर खास करून या प्रकारे टीका शिवसेनेकडून गेली. संजय राऊत यांनी केली. संजय राऊतांनंतर ती आणि काही नाराज नाही, त्यांच्याकडून आमची पक्षाची भूमिका आहे की अशा प्रकारचं. नाही बघ, एका सशक्त लोकशाहीमध्ये एखादा जर दुखावला गेला असेल तर त्याच्यात गैर काय. त्याला अधिकार आहे ना. लोकशाहीमध्ये एखाद्याला वाईट वाटलं तर अर्थातच आम्ही पण त्यांचे सहकारी आहोत. तर ही आमची ही जबाबदारी राहते की बाबा ओके, तुम्ही दुखावला गेलाय, काय चुकलं बाबा, चर्चा करूया, मार्ग काढूया. आणि आमची जी आघाडी आहे ती काही सत्तेसाठी नाही आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी आणि देशामध्ये हे लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे आणि हा देश संविधानानेच चालवावा ह्याची आमची लढाई आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप पर्सनली ड्रिव्हन नाही आहोत. आम्ही कॉज, लक्ष, ह्याच्यामध्ये आमच्यामध्ये कधीच कन्फ्युजन नाही. उद्धव साहेबांचं किंवा पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं काही बोलणं झालं, संजय राऊतांचं काही बोलणं झालं?
नाही, माझी शिवसेनेच्या सगळ्याच खासदारांची दिल्लीमध्ये सातत्याने भेट होत असते. कालही झाली. कालच योगायोगाने एक नवीन सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सची झाली आहे. त्याच्यात अरविंद सावंतजी आणि मी आम्हाला दोघांना त्या महत्त्वाच्या सिलेक्ट कमिटीमध्ये आता स्पीकर साहेबांनी घेतलेलं आहे. त्यामुळे डायलॉग आणि चर्चा ही तर होतच राहते. आपला पक्ष एवढा मोठा आहे की थुकलं तरी विरोधक वाहून जातील, असं रावसाहेब दानवे यांनी काल भाजपच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. एकतर मी एक महाराष्ट्रातली भारतीय सुसंस्कृत महिला आहे. अशा भाष्य मला ह्याच्यावर बोलणं तर सोडा, मला ऐकणंही पाप आहे. असे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावर केले. माणिकराव फोगाट यांचा तुम्ही सभागृहात देखील उल्लेख केला. कशा पद्धतीने त्यांनाच मान्य केलं होतं की भ्रष्टाचार होतोय. आता त्यांचं आणखीन एक वक्तव्य प्रचंड गाजते पीक विम्यासंदर्भातलं. ते असं म्हणतात की 1 रुपयात तर भिकारी सुद्धा घेत नाही, पण आम्ही 1 रुपयात पीक विमा देतोय शेतकऱ्यांना. त्याची इन्क्वायरी शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी लावलेली आहे. आणि दुसरं, तुमच्याच चॅनलवर अशी बातमी आली होती की 1 रुपयाचा पीक विमा ह्याचा रिस्ट्रक्चरिंग कदाचित होईल, अशी ही बातमी संसदेतही त्याच्याबद्दल चर्चा होती. त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला, या आत्ता महाराष्ट्राच्या सरकारला दिलं आहे, पण ज्या पद्धतीने हे वाचाळवीर या सरकारमध्ये बोलतात, सत्ता पैसा हा येतो आणि जातो, तो कधीच एका जागी राहत नाही. त्यामुळे दुर्दैवी आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो ते बॅनरवर नुसतं लावून साहेबांचे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार हे आत्मसात करणं हे सोपं नसतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. तुम्ही निवडणुकांना सामोरे जात आहे. मात्र ज्या पद्धतीनं नितेश राणे वक्तव्य करतायत की महाविकास आघाडीचा जर सरपंच असेल, कार्यकर्ता असेल, तर कुठल्याही प्रकारचा निधी त्याला दिला जाणार नाही आहे. केवळ महायुतीच्याच लोकांना निधी दिले जातील. तुम्ही आता कसं काम करणार हे अशा पद्धतीची परिस्थिती? मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला ह्याचा काही माहिती नाही. मराठी झालं सगळं. मेरे ख्याल से ये देश लोकतंत्र है और एक सशक्त लोकतंत्र में कौन किससे प्यार करेगा, शादी करेगा, इसका अंतर्गत मामला होता है, पहली बात. और दूसरी बात, ये जो प्रस्ताव लाना चाहते हैं, मेरे एक बड़ी विनम्रता से सरकार को विनती होगी कि अब मोदी जी अब अमेरिका से कल ही आए. आपने देखा होगा, पढ़ा होगा कि नए टैरिफ्स लगाए हैं अमेरिकन सरकार ने, और उसके कारण हमारे देश पे बड़ा इम्पैक्ट होने वाला है. और निर्मला जी ने उनके पार्लियामेंट में जो भाषण किया, उसमें उन्होंने ही कहा है कि ग्रोथ रेट कम हो रहा है, जीडीपी का रेट भी कम ही रहेगा, और फिस्कल डेफिसिट मैनेजमेंट के लिए उन्होंने 2.5 लाख करोड़ रुपया उन्होंने आरबीआई से डिविडेंड लिया है. कोई कहेगा तन्ने कि डिविडेंड लेने में क्या दिक्कत है? डिविडेंड लेने में दिक्कत नहीं है, लेकिन जिस तरह से डिविडेंड ये रेनी डे के लिए रखा जाता है, खर्चा नहीं किया जाता, वो 2.5 लाख करोड़ रुपया इस साल सरकार ने लिया. पिछले साल भी 2 लाख करोड़ लिया था महाराष्ट्र सरकार. और बहुत सारे ऐसे राज्य हैं जिसका लोन बढ़ता जा रहा है. अरे आंध्र हो, तेलंगाना और महाराष्ट्र का तो 2 लाख करोड़ है, ऐसे पढ़ने में आता है. तो अब बजट आएगा तो पता चलेगा. तो मेरे ख्याल से ये जो देश में इकोनॉमिक सिचुएशन है, ग्रोथ रेट स्लो हो रहा है, कंजम्पशन कम हो रहा है, और ये सारे चीज़ें बहुत मायने रखते हैं, क्योंकि इस देश की इकोनॉमी रहेगी तो ही हम सब आगे चल पाएंगे. तो मेरे ख्याल से आज इस सरकार को मेरी विनम्र विनंती है महाराष्ट्र सरकार की कि इकोनॉमिक इश्यूज़ पे बोलिए. और ऊपर से जो सारी स्कीम्स है, मैंने कल ही पेपर में पढ़ा था कि ये सारी जो स्कीम्स महाराष्ट्र की है उसमें 30% कट किया है और आगे कट करेंगे, ऐसा सरकार से जवाब आ रहा है. तो ये बड़ी चिंता की बात है. जो गरीब है, जो मजदूरी करता है, जो सब लोग यहाँ इस देश को, इस राज्य को मेहनत से बड़ा किया है, जो शोषित है, वंचित है, पीड़ित है, उसका हक न लिया जाए. महापालिका चुनाव सामने है, नज़दीक में है, किस तरह से आपकी रणनीति रहेगी? आप बार-बार हम महाविकास आघाड़ी के साथ हमारी चर्चा चल रही है, और इस हिसाब से जैसे इलेक्शन, देखिए हम एक कोई भी, सिर्फ हमारी नहीं, कोई भी राजकीय जो पार्टी होती है वो हमेशा किसी भी इलेक्शन के लिए हमेशा तैयार होती है. तो हम हमारा काम कर रहे हैं. विपक्ष में है, लोगों ने हमें विपक्ष में बैठा है, तो हमारी भी जिम्मेदारी है कि महाराष्ट्र के जो लोग हैं, मुंबई के जो लोग हैं, उनकी जो भी इश्यूज़ है उसमें हमें ध्यान देना चाहिए. और अगर सरकार गलत करती है, हमारी जिम्मेदारी है कि हम उसके खिलाफ
लड़ते रहे लोगों के लिए, लोगों को न्याय मिलना चाहिए। न्यू इंडिया कोऑपरेटिव बैंक का मामला सामने आया, किस तरह से? ये बड़ी चिंता की बात है। आरबीआई से मैं विनती करूंगी, क्योंकि बैंकिंग में कई सालों से बहुत अच्छा काम बैंकिंग वाले करते आ रहे हैं, तो मुझे भी आश्चर्य लगा, क्योंकि बैंकिंग में बड़ा सुधार बैंकिंग डिसिप्लिन और आरबीआई ने जो मदद की है उसके हिसाब से बहुत अच्छा डिसिप्लिन से चलता आ रहा है। और किसी भी बैंक का ऐसे होना ये बहुत चिंता की बात है, क्योंकि उसमें फंसता है गरीब, जो गरीब ने मेहनत करके उसका पैसा वहाँ रखा है वो फंस जाता है उसमें। और मैं खुद अभी डिपार्टमेंट से बात करूंगी, आरबीआई से करूंगी, निर्मला जी से करूंगी और अमित भाई शाह जी से भी करूंगी, क्योंकि कॉर्पोरेट सेक्टर का बैंक है। मैं उन इस सारे में जो एक्सपर्ट्स हैं उसके उनसे भी बात सुबह भी मेरे हुई, और जब मैं दिल्ली जाऊंगी तो इस बैंक को कैसे न्याय मिलेगा इसके लिए हम सब कोशिश करेंगे। धनंजय मुंडे और सुरेश दस इन दोनों की मुलाकात हुई। देखा जाए तो पिछले 2-3 महीने से लगातार आरोप पे आरोप सुरेश दस धनंजय मुंडे पे करते थे, लेकिन जिस तरह से उनकी चुपचाप करके मुलाकात हुई है, उस मुलाकात को लेके बहुत सारी चर्चाएं हैं। क्या सेटलमेंट की है, ऐसी भी एक चर्चा सामने आ रही है? इस पर मैं नहीं कह सकती सेटलमेंट हुआ कि नहीं, लेकिन सुरेश दस जी जिस विश्वास से, मेरी बहुत उम्मीद थी कि वो न्याय के लिए लड़ेंगे, आज भी मेरी बड़ी विनम्रता से अपेक्षा है, इच्छा है कि सुरेश दस जी आज भी वो गरीब है, उनके लिए न्याय कैसे मिले इसके लिए लड़ेंगे। अभी देखते हैं आगे क्या होता है, लेकिन अगर इस राज्य में प्रेशर हो, कॉम्प्रोमाइज़ हो, या सरकार कोई दूसरा उपाय ढूंढे और इस केसेस को दबाने की कोशिश करेंगे तो हम उसको दबा नहीं देंगे। सत्यमेव जयते, सत्य इस राज्य को और देश को पता ही चलना चाहिए। किसी ने एक बेटा खोया है, पिताजी खोए, पति खोया है, भाई खोया है, हम ऐसा नहीं होने देंगे। मैं खुद 18 तारीख को बीड़ जाऊंगी। मेरे वहाँ के जो सांसद है और मेरे जो हमारे एमएलए, हमारे भाई संदीप क्षीरसागर जी और बजरंग अप्पा सोनवणे, उनसे मेरी बात हो चुकी है। अभी मतलब सुबह मैंने दोनों को फ़ोन किया था, मैं उन इंतज़ार में हूँ, एक बार उनसे बात करके मैं पहल करने वाली हूँ कि 18 तारीख को हम लोग बीड़ जाए और सिर्फ बीड़ फैमिली को मिलके, फैमिली से विनती मैं करूँगी कि हम सब साथ में प्रशासन को भी मिले, क्योंकि जो अन्याय हो रहा है, जो भ्रष्टाचार बीड़ में हो रहा है, जो भी उसकी इंक्वायरी हो वो पारदर्शिता से ही हो और सत्य ये बाहर आना ही चाहिए। और कोई कॉम्प्रोमाइज़ अगर हो गया होगा, मेरी आज भी इच्छा है कि मेरी उम्मीद भी है कि सुरेश दस जी कॉम्प्रोमाइज़ नहीं होंगे, लेकिन इस फैमिली को न्याय जब तक नहीं मिलेगा तब तक हम कोई भी, भले परभणी की घटना हो या बीड़ की घटना हो, हम लड़ते रहेंगे। मैम, संजय राउत का एक बयान सामने आया। संजय राउत ने जिस तरह से दिल्ली में सत्कार हुआ था एकनाथ शिंदे का, उसके ऊपर नाराजगी व्यक्त की है। नहीं, बिल्कुल, किसी को अगर दुख दिया हो, कि हमें भी जिम्मेदारी है कि अगर कोई हमारे अलायंस में या कहीं भी, क्यों अलायंस, किसी को भी कोई दुख लगा हो कभी भी राजनीति में, तो बात होनी चाहिए। मेरी शिवसेना के कई वरिष्ठ नेता से कल भी दिल्ली में मैं सबको मिली, हम सब ने बात भी की, और ऐसी घटनाएं जिसको किसी को भी चोट ना पहुँचे, इसके लिए हमारी भी तरफ से कोशिश होगी और हर तरह से हम सब की तरफ से एक दूसरे के लिए कोशिश होगी कि हम एक दूसरे को दुख न दे, क्योंकि हम इस देश, हम साथ क्यों आए, हम कोई एजेंसीज का डर या सत्ता के लिए हम साथ नहीं आए, हम देश की सेवा करने के लिए साथ आए, संविधान को बचाने के लिए हम लोग साथ आए। तो हमारा लक्ष्य एक दूसरे से बहुत बड़ा है, और मेरी शिवसेना से कई नेताओं से बात हो चुकी है, और आगे भी हम एक दूसरे को इमोशनली या किसी को दुख ना पहुँचे इसके लिए ज़रूर हम, और सिर्फ क्यों सरकार में जो भी उनके लिए दुख क्यों किसी को पहुँचाना। मैम, आगे क्वेश्चन पूछते हो। नीतीश रानी जी का कैबिनेट मिनिस्टर है, नीतीश रानी का एक बयान सामने है। उन्होंने कहा है कि विपक्ष वाले जितने भी लोग हैं उनको 1 रुपया ही नहीं देने का, किस तरह से? नहीं, मैंने सुना नहीं है, मुझे पता नहीं है। मराठीतला एक प्रश्न, न्यू इंडिया बँकेचा जो विषय समोर आला, 166 कोटी रुपये मॅनेजरनं परस्पर वळवल्याचा प्रकार आहे तो, आणि लोकांच्या प्रचंड अडचणी झाल्यात, कालपासून गोंधळाचं वातावरण झालं. नाही, धक्कादायक आहे हे. झालंच कसं, कारण का बँकिंगमध्ये इतक्या नवीन सिस्टम्स लावलेल्या आहेत, त्यामुळे मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळे अर्थातच आरबीआय आणि ही कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्याच्यामुळे अमित शाह आणि निर्मला सीतारामनजी या तिघांनाही मी पत्र लिहून, आणि आता पार्लमेंट परत 15 दिवसांनी सुरू होईलच, हा इश्यू मी पार्लमेंटमध्येही रेज करीन. आणि कुठलीही बँक, आपल्याला आठवत असेल की पंजाब नॅशनल बँक, पंजाब PNB
त्याचा एक मोठा घोटाळा एका काळात मागे झाला होता. त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी होतात या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून अलर्ट राहिलंच पाहिजे. आणि ह्याच्यात भरडला जातो गरीब माणूस हो, त्याचे 2 लाख काही हजार त्यांनी खूप कष्ट करून त्यांनी ठेवलेले असतात तिथे, की अडचणीच्या काळात कधी काय औषध पाणी लागेल, घरात लग्न असेल, मुलांचं शिक्षण असेल, ह्याच्यासाठी ठेवलेला हा निधी असतो. तो ज्या चुकीच्या पद्धतीने हा जे झालेला आहे किंवा वळवला गेला आहे खूप दुर्दैवी आहे. आणि मला आश्चर्य वाटते कारण का खरंच बँकिंगमध्ये गेल्या काही वर्षात RBIनी आणि फायनान्स मिनिस्ट्रीनी एकत्र मिळून आणि बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी मिळून चांगलं काम एकत्र मिळून बँकिंग स्ट्रेंथनिंग करण्यासाठी RBIनी खूप पुढाकार घेतलेला आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटतंय की ही घटना झाली कशी, पण ह्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि ज्यांनी कोणी हे गुन्हे केलेले आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि लवकरात लवकर ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ते फार अडकून ठेवू नये, ते प्रत्येक डिपॉझिटरला मिळालेच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.